डिअर स्टुडंट्स, ग्रीटिंग्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की स्टिरिओ सेंटर नेमकं काय, कायराल काय आहे, अकायराल काय आहे, कायरॅलिटी काय प्रकार आहे, सुपरइम्पोजिशन कसं असतं, नॉन सुपरइम्पोजेबल म्हणजे काय, मिरर इमेजेस म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपल्याला थोडंसं पाहायचंय ते म्हणजे इनॅन्शिओमर्स काय प्रकार आहेत, डायस्टिरिओमर्स काय प्रकार आहेत, मेसो कंपाऊंड काय आहेत आणि त्यांचे आपण थोडेसे डिफरन्सेस पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढे आपल्याला समजणार आहे की ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये कसं इनॅन्शिओमर काम करतं आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये डायस्टिरिओमर्स कसे काम करतात, रेस्ट्रिक्टेड रोटेशन काय प्रकार आहे, फ्री रेस्ट्रिक्टेड रोटेशन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, रेस्ट्रिक्टेड रोटेशनच्या ऐवजी जर फ्री रोटेशन असेल सिंगल बॉन्डला तर कन्फर्मेशनल आयसोमेरिझम, ते आपण सगळं या डायस्टिरिओमर्स आणि मध्ये बघणार आहोत आणि इनॅन्शिओमर मधून ऑप्टिकल आयसोमेरिझम बघणार आहे. पण सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे नेमका हा इनॅन्शिओमर प्रकार काय आहे, इनॅन्शिओमर प्रकार काय आहे हे आपल्याला मुळात समजून घ्यायचं आहे. पहा स्क्रीनवर तुमच्या लक्षात येईल, इथे मी एक दोन इमेजेस काढलेले आहेत. दिस इज इमेज नंबर 1 आणि ही आहे इमेज नंबर 2. या दोन्ही इमेजेस मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की दे आर द मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. पॉइंट नंबर 1 इज मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे किती नंबर ऑफ कार्बन आहेत, किती ब्रोमीन आहेत, किती क्लोरीन आहेत, किती CH3 आहेत, हे दोन्हीही या दोन्ही स्ट्रक्चर्स मध्ये सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम इन दिस स्ट्रक्चर नंबर 1 अँड स्ट्रक्चर नंबर 2. ठीक आहे, ओके. नेक्स्ट 1 आणि 2 हे एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. पहा इथे मी जी डॉटेड लाईन दाखवलेली आहे दॅट इज युअर मिरर. अंडरस्टँड. पहा या प्रोटॉनचा ही मिरर इमेज आहे. ओके, दिस इज नियर टू दी मिरर. This part, this hydrogen is also near to the mirror. This hydrogen near to the mirror. This hydrogen is near to mirror. And this bromine and chlorine part, they are away. And in the same way, this one, these bromine and chlorine are away from the mirror. Check, these bromine and chlorine are away from the mirror. This CH3, this is the mirror image. This CH3, this is the mirror image. What is in conclusion is this molecule and this molecule are both the mirror images of each other. ठीक आहे. आता हे मिरर इमेजेस आहेत आणि हे एकमेकांवर सुपर इम्पोजेबल आहेत का नाही आहेत हे नीट बघा. याच्यामध्ये इफ दिस इमेज 1 आणि इमेज 2 आपण जर एकमेकांवर बरोबर बसवायचा प्रयत्न केला, एक नंबरवर समजा 2 नंबर सुपर इम्पोज करायचा प्रयत्न केला तर दे आर दी नॉन सुपरइम्पोजेबल इमेजेस, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. प्लीज अंडरस्टँड. मग जे एक मिरर इमेजेस आहेत, सेकंड जे नॉन सुपरइम्पोजेबल आहेत, असे जे कायराल मॉलिक्युल्स असतात त्यांना आपण म्हणणार आहोत इनॅन्शिओमर. त्यांना आपण म्हणणार काय आहे, फॉर दॅट कंपाऊंड वी आर कॉलिंग इट ॲज अ इनॅन्शिओमर ऑर इनॅन्शिओमेरिक पेअर असं आपण त्यांना म्हणणार आहे. पहा परत एकदा सांगतो की याच्यामध्ये कायराल आहे का हा मॉलिक्युल? येस. कायरल सेंटर आहेत का? आहेत. हा कायरल सेंटर नंबर 1 आणि हा आहे कायरल सेंटर नंबर 2. दिस इज 1, दिस इज 2. म्हणजे एखादा मॉलिक्युल इनॅन्शिओमर होण्यासाठी लागणारी पहिली कंडिशन काय? मॉलिक्युल कायराल आहे का? येस, मॉलिक्युल कायराल आहे. सेकंड, त्या दोन्ही इमेजेस ज्या आहेत ते जे दोन्ही मॉलिक्युल आहेत, मॉलिक्युल नंबर 1 आणि मॉलिक्युल नंबर 2, हे एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत का? येस, बोथ आर दी मिरर इमेजेस ऑफ इच अदर. आणि तिसरं आणि लास्ट महत्वाचं काय आहे? दे आर नॉन सुपरइम्पोजेबल. कारण तुम्ही म्हणाल की सर मग हे आपण पहिल्या स्ट्रक्चर दुसऱ्या स्ट्रक्चरवर रोटेट करून ठेवलं तर नाही होणार का? बिकॉज इन दिस केस द ब्रोमिन इज बिलो द प्लेन. अंडरस्टँड. समजा पहिलं स्ट्रक्चर रोटेट करून तुम्ही दुसऱ्या ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी ब्रोमिन स्ट्रक्चर 1चं above the plane and structure 2 below the plane. In short, structure number 1 and 2 are enantiomeric pair. Why? Point number 1, both are molecular formula same आहे. Understand? आणि त्याच्यामध्ये कायरॅलिटी आहे, कायराल सेंटर्स आहेत. Second point, they are the mirror images of each other. And third important thing is they are not superimposable on each other. That is the very reason structure number 1 and 2 are the enantiomers.
लक्षात आलं. समजा स्ट्रक्चर नंबर 3 ला बघूयात आपण. हा स्ट्रक्चर नंबर 1 आणि 3 याचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर याच्यामध्येही कायरल सेंटर्स आहेत, याच्यामध्येही कायरल सेंटर 1, कायरल सेंटर 2. पहिला मुद्दा, आर दे हॅव्हिंग chiral carbons? Yes, they do have the chiral carbons. Understand? Point number 1 is clear. Second thing, molecular formula same hai ka? Yes, they do have the molecular formula same. Point structure number 1 and 3 paha. Are they mirror images of each other? No, they are not the mirror images of each other. Are they superimposable on each other? No, they are not superimposable on each other. या कंडिशन मध्ये आपण या स्ट्रक्चर नंबर 1 आणि स्ट्रक्चर नंबर 1 आणि स्ट्रक्चर नंबर 3 या दोघांना आपण म्हणणार आहे दे आर दी डायस्टेरियोमर्स. दीज आर दी डायस्टेरियोमर्स. They do have chiral center. They do have molecular formula same. They are not the mirror images. They are not superimposable on each other, and these are called as डायस्टेरियोमर्स. स्ट्रक्चर नंबर 2 घ्या आणि स्ट्रक्चर नंबर 4 घ्या. दीज आर ऑल्सो दी डायस्टेरियोमर्स पेअर्स. अंडरस्टँड? सो बेसिकली इनॅन्शिओमर मध्ये आणि डायस्टेरियोमर मध्ये सेम काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, कायरल सेंटर्स आहेत, पण फरक काय आहे? Enantiomers are mirror images of each other. Diastereomers are not the mirror images of each other. They are not superimposable mirror images in case of enantiomer and not superimposable non-mirror images in case of diastereomers. हे basic लक्षात आलं पाहिजे. If this basic is clear with you, then you can understand the next point, that is the आपण काही differences त्याचे काही आहेत का ते पाहूयात आपण. पहा आता, I'll go to the next part. Yes, one part is remaining, that is the meso compound. या केस मध्ये पहा, these are called as the meso compound. meso compound मध्ये काय पहा, हा कंपाऊंड आणि हा हे एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, पण एकदा का जर हे फ्लिप केले, अंडरस्टँड, ही जी मिरर इमेज, दिस इज द मिरर इमेज, ही मिरर इमेज फ्लिप केली, रोटेट केली, तर फ्लिप केल्यानंतर ती अशी दिसणार आहे. हा जो मॉलिक्युल आहे अशी दिसणार आहे, आणि ही इमेज आणि पहिली इमेज ही वन अँड द सेम आहे. अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे मेसो कंपाऊंड. बघा, म्हणजे जर तुम्ही फ्लिप केलं कंपाऊंड आणि फ्लिप कंडिशन मध्ये जर तो इट इज द सेम कंपाऊंड ऍज ऑफ द फर्स्ट कंपाऊंड, त्या कंडिशन मध्ये आपण त्याला म्हणणार आहे दी मेसो कंपाऊंड. मेसो कंपाऊंड मध्ये चेक दिस, म्हणजे इथे सीएल आहे, इथे सीएल आहे, इथे प्रोटॉन आहे, इथे प्रोटॉन. त्या डायस्टेरियोमर आणि याच्यामध्ये आपण बघितलं इनॅन्शिओमर ते वेगळे होते. अंडरस्टँड? त्यामुळं या 3 नंबर इमेजची ही जरी मिरर इमेज असली तरी ही मिरर इमेज जर फ्लिप केली, रोटेट केली, तर एक्झॅक्टली याच पहिल्या इमेज सारखं यू विल गेट द कंपाऊंड. सो दॅट दीज आर कॉल्ड एज व्हॉट? दीज आर कॉल्ड एज दी these are called as the meso compound. याला आपण काय म्हणणार आहे? याला आपण म्हणणार आहे मेसो कंपाऊंड. पहा, यामुळं आपल्याला जे डिफरन्सेस आहेत ते याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की हा जो फर्स्ट थिंग आहे, सो दॅट इज दी, आय विल जस्ट रिमूव्ह दिस पार्ट सो दॅट यू वुड बी इन अ बेटर पोझिशन टू अंडरस्टँड. ओके, फाईन. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं enantiomers are the stereoisomers. आता आपण कायरल जे म्हणत होतो ते आपण आता इथे स्टिरिओआयसोमर या पद्धतीने पाहत आहोत. अंडरस्टँड? सो दॅट प्लीज गेट दिस व्हेरी क्लिअर. enantiomers are stereoisomers that are mirror images of each other. Diastereomers are stereoisomer. Again, diastereomers are stereoisomers that are not the mirror images of each other. Please understand. Again, I repeat the same thing. Enantiomers stereoisomer आहेत का? आहेत. Diastereoisomers stereoisomers आहेत का? आहेत. Enantiomer mirror image आहे का? आहे. Diastereomer mirror images आहे का? नाही. पहिला डिफरन्स व्यवस्थित समजला. सेकंड थिंग, enantiomers are non-superimposable mirror images. Enantiomers are non-superimposable mirror images. Understand?
enantiomers are mirror images of each other which are known as stereoisomers. Simple thing is काय, त्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काही आहे का? आहे. ते काय? नॉन सुपर इम्पोजेबल. अंडरस्टँड? याच्यामध्ये येस दे आर नॉन सुपर इम्पोजेबल, पण फरक कुठे होता? इनॅन्शिओमर मध्ये दे आर मिरर इमेजेस आणि दे आरंट दी मिरर इमेजेस. दे आर नॉट दी मिरर इमेजेस. ओके. सेकंड थिंग पहा, नेक्स्ट थिंग बघा, दे आर हॅव्हिंग आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टी. अंडरस्टँड? एक्सेप्ट that of the ability to rotate the plane of polarization. This is the beauty. Enantiomers are having identical physical property. फक्त एकाच ठिकाणी त्याचा डिफरन्स पडतो, तो म्हणजे काय? द रोटेशन ऑफ द प्लेन पोलराइज लाईट ड्युरिंग द ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय प्रकारे नंतर बघू आपण. ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये मी सांगेन एनॅन्शिओमर्स जे आहेत ते ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. का दाखवतात? they rotate the plane polarized light. ते आपण नंतर पाहणार आहे. In case of this one, they are having the distinct physical properties. Diastereomers are having the distinct physical properties. Same thing आहे, repeat करते बघा. All enantiomers have the same physical and chemical properties except interaction with either दी कायरल कंपाऊंड. सिम्पली एवढंच मला म्हणायचं याच्यामध्ये की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत इनॅन्शिओमर केसमध्ये. याच्यामध्ये ऑल डायस्टेरिओआयसोमर्स हॅव डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. क्लिअर व्हा. फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज इनॅन्शिओमर मध्ये सेम आहे, फक्त डिफरन्स काय असतो? प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेशनचा. पण डायस्टेरिओमर्स मध्ये जे काही तुमचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते वेगळे असणार आहेत. ओके. नाउ इनॅन्शिओमर्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स. का? मिरर इमेजेस ना. मिरर, माझी किती मिरर इमेज असणार आहे? एक मिरर इमेज, मी आणि माझी मिरर इमेज. इनॅन्शिओमर्स. गॉट इट? डायस्टेरिओमर्स मध्ये कसं? तसं नाहीये. डायस्टेरिओमर्स, इन केस ऑफ डायस्टेरिओमर्स देयर कॅन बी सेव्हरल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. डायस्टेरिओमर्स एक आणि दोन असं नाही, 2, 3, 4, 5 नंबर ऑफ पॉसिबल आहे. अंडरस्टँड? सो इनॅन्शिओमर्स हॅव वन ऑर मोर स्टिरिओ सेंटर. तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवलं, त्याच्यामध्ये स्टिरिओ सेंटर्स आहेत. सेम दे आर हॅव्हिंग 2 or more स्टिरिओ सेंटर्स असतात. दे आर हॅव्हिंग ए सिमिलर मॉलिक्युल शेप, बट या केसमध्ये त्यांचा मॉलिक्युलर शेप जे आहे डायस्टेरिओमरमध्ये ते डिफरंट असणार आहे. अंडरस्टँड? नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट? ऑल इनॅन्शिओमर्स possesses the optical activity. अंडरस्टँड? दोन इनॅन्शिओमर असेल तर एक इनॅन्शिओमर आणि सेकंड इनॅन्शिओमर, दे आर हॅव्हिंग दी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, बट दे आर हॅव द इक्वल बट ऑपोजिट अँगल ऑफ रोटेशन फॉर द प्लेन पोलराइज्ड लाईट. हे आत्ता लक्षात नाही येणार, आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये पाहूयात. बट इन केस ऑफ डायस्टेरिओमर, नॉट ऑल डायस्टेरिओमर्स possesses the optical activity. Understand? Enantiomers are present in pair. Repeat झालं हे. आणि याच्यामध्ये मात्र डायस्टेरिओमर्स मध्ये मात्र मल्टिपल मॉलिक्युल्स असतात. अंडरस्टँड? इन द इनॅन्शिओमर द शेप ऑफ मॉलिक्युल इज सेम, बट इन दिस केस द शेप ऑफ मॉलिक्युल इज डिफरंट. म्हणजे हे अगेन रिपीट होत आहे. सिंपल परत एकदा बघूयात काय काय डिफरन्सेस आपल्याला लक्षात आलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिला डिफरन्स जो आपल्याला कळला तो काय आहे की इनॅन्शिओमर्स स्टिरिओआयसोमर्स आहेत. येस. डायस्टेरिओमर्स स्टिरिओआयसोमर्स आहेत. येस. इनॅन्शिओमर मिरर इमेजेस आहेत. येस. डायस्टेरिओमर्स मिरर इमेजेस आहेत. नो. नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. येस. डायस्टेरिओमर्स नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. येस. आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टी आहेत. येस. इन दिस केस डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत डायस्टेरिओमर मध्ये. येस. ऑल द इनॅन्शिओमर्स हॅव्हिंग द सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. डायस्टेरिओमर्स मात्र फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे वेगवेगळे आहेत. ओके. नेक्स्ट, स्टिरिओआयसोमर्स इनॅन्शिओमर्स हे पेअर मध्ये असतात. डायस्टेरिओमर्स हे सेव्हरल मॉलिक्युल्स असू शकतात. अंडरस्टँड? वन ऑर मोर स्टिरिओ सेंटर आहे इनॅन्शिओमर मध्ये, डायस्टेरिओमर मध्ये पण आहेत. सिमिलर मॉलिक्युल शेप असतात इनॅन्शिओमर मध्ये, डायस्टेरिओमर मध्ये मात्र डिफरंट मॉलिक्युलर शेप आहेत. देन all enantiomers possesses the optical activity equal but rotate in the different direction, plane polarized light. Understand? Not all diastereomers possesses the optical activity. So this is what the differences between the enantiomer and diastereomers. Thank you.